श्री स्वामी समर्थ. प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना हरतालिकेच्या मनपूर्वक शुभेच्छा. तर आता आपण पाहूया की उद्या 7 सप्टेंबर 2024 शनिवार या दिवशी आपल्या सर्वांच्या घरी गणपती बाप्पा येणार आहेत. आपण सर्वजण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत. तर ह्या गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी शुभमुहूर्त काय आहे, आपण कोणत्या वेळेमध्ये गणपती बाप्पांची स्थापना ही करायची आहे, त्याचबरोबर राहू काळ काय आहे की ह्या राहू काळामध्ये आपण गणपती बाप्पांची स्थापना ही का करायची नसते, ही जी संपूर्ण माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आता आपण ह्या माहितीसाठी सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण पाहूया की राहू काळ हा कधी आहे. उद्या म्हणजे शनिवारी राहू काळ हा सकाळी 9ला जो सुरू होणार आहे तो 10:30 पर्यंत आहे. म्हणजे 10:30 हा राहू काळ असणार आहे. हा राहू काळ आहे तो 1.5 तासाचा कालावधी आहे. हा राहू काळ आहे तो रोजच म्हणजे प्रत्येक दिवशीच हा राहू काल आहे तो 1.5 तासाचा राहू काल असतो. हा प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या वेळेनुसार असतो. रोज हा ठरलेला असा नसतो. रोज वेगवेगळी अशी 1.5 तासाचा वेळ आहे तो राहू काळाचा असतो. तर या राहू काळामध्ये आपण गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या घरामध्ये आणायची का, तर आपण या राहू कालामध्ये गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ती घरामध्ये आणू नये. पण जर एखाद्याला घाईच असेल किंवा कुठे जायचं असेल काही असेल तर त्यांना जर अशी म्हणजे घाई असेल आणि तुम्हाला आणायचीच असेल, वेळ नसेल, तर तुम्ही आणू शकता. पण शक्यतो करून या राहू कालामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या घरी आणू नये आणि त्या काळामध्ये स्थापनाही करायची नाही. का, कारण की ह्या राहू काळामध्ये कोणतंही जे शुभकार्य आहे ते केलं जात नाही. कारण आपण असं म्हणतोच की राहू केतू ह्याची 7.5 आहे ती लागते किंवा 7.5 आहे ती असते. त्यामुळे हा राहू काळ आहे तो खराब काळ असतो आणि ह्या काळामध्ये आपण कोणत्याही देवाची स्थापना आहे ती करायची नसते. तर आता ह्या कालावधीमध्ये आपण सेवा आहे ती करू शकतो. सेवा म्हणजे काय, की आपण एखाद्या ग्रंथाचं वाचन आहे ती करू शकतो. दुर्गा सप्तशती, गुरुचरित्र, स्वामीचरित्र असे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचं वाचन आहे ते आपण करू शकतो. ही सर्व माहिती आहे ते आपल्याला जे दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ केंद्र आहे ते आपल्याला ही सर्व माहिती आहे ती सांगितली जाते. आणि दिंडोरी प्रणीत जो त्यांचा यूट्यूब चॅनल आहे लाईव्ह, त्यावरती राहू काळामध्ये रोज आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ आहे तो चालू असतो. त्यामुळे आपल्याला माहीतच आहे की जो राहू काळ आहे त्या काळामध्ये सेवा आहे तरी ती केली तरी चालते, पण कोणत्याही देवाची स्थापना आहे ती करायची नाही. तर आता आपण पाहूया की उद्या म्हणजे शनिवारी गणपती बाप्पाची स्थापना करण्यासाठी शुभमुहूर्त कोणता आहे. तर शुभमुहूर्त हा आहे की सकाळी 11:03 ती दुपारी 1:34 हा शुभ कालावधी आहे. तर ह्या शुभ कालावधीमध्ये आपण गणपती बाप्पांची स्थापना आहे ती आपल्याला करायची आहे. हा 2.5 तासाचा कालावधी आहे. या 2.5 तासाच्या कालावधीमध्ये आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना आहे ती करायची आहे. आता असं नाही की आपण फक्त या 2.5 तासामध्येच गणपती बाप्पांची स्थापना आहे ती करायची आणि इतर वेळेस जो म्हणजे राहू काळ सोडून जो दुसरा काळ आहे त्या काळामध्ये स्थापना करायची नाही. नाही, आपण ह्या शुभ कालावधीमध्ये ज्यांना शक्य आहे करणं त्यांनी जरूर करावं, किंवा ज्यांना ज्यांचं मत असतं की या या शुभमुहूर्तावरतीच आपण गणपती बाप्पांची स्थापना आहे ती आपल्या घरामध्ये करावी, तर त्यांनी जरूर करावी. आणि ज्यांना काही कारणास्तव वेळ नसेल किंवा नाही कारण काही जण शुभ कालावधी आहे तो पाळत नाहीत, फक्त राहू काळ आहे तो पाळतात, तर त्यांनी इतर वेळेस ही स्थापना केली तरी चालू शकते. पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, राहू कालामध्ये फक्त कोणत्याही देवाची स्थापना आहे ती केली जात नाही. त्यामुळे ही गोष्ट आहे ती आपल्याला जरूर लक्षात आहे ती ठेवायची आहे. कारण काय होतं की आपण स्वतः घरी आहे ती गणपती बाप्पांची स्थापना आहे ती करतो, कारण गुरुजी आहेत ते प्रत्येक ठिकाणी आहेत ते जाऊन स्थापना करणं त्यांना शक्य होत नाही आणि हे आपल्यालाही माहीत असतं. त्यामुळे आपण गुरुजींना आहे ते बोलवत नाही, आपण आपल्या घरच्या घरीच गणपती बाप्पांची स्थापना करतो. त्यामुळे आपण राहू काळ सोडून इतर कोणत्याही कालावधीमध्ये गणपती बाप्पांची स्थापना आहे ती जरूर करावी. श्री स्वामी समर्थ.